धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप। आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत। यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाइड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी। आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत। यासाठी एकदा अवश्य भेट द्या। पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे। मोबाईल नंबर 70 574 83 849। आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज। ठाम मत मराठी न्यूज। नमस्कार। आजच्या ठळक बातम्या। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात टाकण्यासाठी मका भरून आणलेलं शेतकऱ्याचं ट्रॅक्टर पोलिसांनी अडवलं। धुळे तालुक्यातील देऊर येथील शेतकरी विजय देवरे यांनी शासनामार्फत सुरू असलेल्या हमी भावाने मका खरेदी केंद्रावर मका खरेदीचे उद्दिष्ट वाढवावे तसेच खरेदी प्रक्रियेला गती देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। मागणी पूर्ण न झाल्यास आपल्या कार्यालयाबाहेर मका आणून टाकण्याचा इशारा देण्यात आला होता। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टाकण्यासाठी आणलेलं मकाने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी अडवलं असून शेतकरी यांना या आंदोलनापासून रोखले जात आहे। धुळे जिल्ह्यात शासनामार्फत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आलं होतं, मात्र उद्दिष्ट पूर्ण झाल्याने खरेदी केंद्र बंद करण्यात आले असून शेतकऱ्यांची हेक्टरी उत्पादकता पाहता 50,000 क्विंटलपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे। त्यामुळे शासनामार्फत मका खरेदी संथ गतीने सुरू असल्याने नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचा मका खरेदी करण्यासाठी वर्षाचा कालावधी जाईल। त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे। शासनाने शेतकऱ्यांची थट्टा थांबवावी व तातडीने शेतकऱ्यांचा मका योग्य दरात व जलद गतीने खरेदी करावा अशी मागणी केली आहे। खासगी बाजारात शेतकऱ्यांच्या मक्याला 1200 ते 1500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर दिला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट देखील सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। आधारभूत किमतीवर मका खरेदी करण्याचं सुरू केलं। साधारण 2 महिन्याची मुदत दिल्यानंतर 1250 शेतकऱ्यांनी तालुक्यातील नोंदणी केली आणि त्याच्यापैकी फक्त 140 शेतकऱ्यांचा मका खरेदी केला आणि उद्दिष्ट संपलं म्हणून मका खरेदी केंद्र बंद करण्यात आलं। आता मग 140 शेतकऱ्यांचं मका खरेदी झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांनी करायचं काय? खरेदी केंद्र सुरू झाल्यामुळे खरेदी केंद्र बंद झाल्यामुळे बऱ्याच व्यापाऱ्यांनी मक्याचा पूर्ण भाव मार्केट तोडून टाकलं आणि 1200 ते 1400 रुपये प्रमाणे आता बाजारात खरेदी सुरू आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे। तरी माझी शासनाला विनंती आहे आणि आज माझं जे कलेक्टर ऑफिस समोर जे मका टाकण्याचं आंदोलन होतं ते पोलिसांच्या विनंतीमुळे मी थोडं ह्युमन क्लबला आलो आणि जर 8-10 दिवसात परत शेतकऱ्याचा मका खरेदी नाही केला तर मग मात्र मी कलेक्टर कचेरी समोर मका फेकणार आहे। आणि दुसरी गोष्ट असं आहे की जर शासनाला मका खरेदीच करायचा नसेल तर आजचा जो स्थानिक बाजार भाव आहे आणि सरकारने जो 24 रुपये भाव जाहीर केलेला आहे याच्यातली जो भाव फरक आहे तो शेतकऱ्यांच्या नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकला तरी माझं समाधान होणार आहे। धन्यवाद। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।